शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सत्याचा उलगडा होत राजा काकांनी भयंकर निर्णय घेतलेला आहे। अपघाताच्या 2 दिवसानंतर एक्झॅक्ट काय घडलं होतं हे डॉक्टरांच्या टीममुळे भूमीसमोर आल्यामुळे आता राजा काकांच्या समोर एकदम विचित्र सत्य येतं। म्हणजे अपघाताच्या दिवशी नेमका घडलेला प्रकार काय होता हे समोर आल्यावरती मात्र आता रागिणीचं सगळं बिंग फुटलेलं असतं आणि रागिणीला आता पुढे बोलायलाच काही उरत नाही, कारण खूप मोठ्या व्हिडिओमुळे रागिणीची वाचाच बसते आणि राजा काकांनी घेतलेला निर्णय हा भयंकर असतो। आता इकडे रागिणी सावध झालेली असते आणि तिने पेपर तयार करून भूमीला फोन करून बोलवून घेतलेलं असतं। मग भूमी आता माधवरावांना भेटायला येते। भूमी माधवरावांना सांगते, बाबा मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की रागिणी आत्यांनी हा सगळा डाव रचला होता। तोपर्यंत माधवराव गंगाधर भाऊजींच्या म्हणजे गंगाधर नावाच्या मित्रांच्या इथे आलेले असतात आणि तिकडे भूमी येऊन माधवरावांना घडला प्रकार सांगते आणि त्यांची मदत मागते। बाबा या सगळ्यामध्ये मी काय करू, मी कशा पद्धतीने या परिस्थितीला तोंड देऊ, असं म्हणत भूमी आता माधवरावांना प्रश्न विचारते। आणि काय करू या सगळ्यामध्ये असा प्रश्न विचारल्यावरती माधवराव म्हणतात, तू सत्याची साथ दे, आपलं घर गेलं जाऊ दे, आपण सगळ्यांनी एकोप्याने राहू, आपल्या कुणाच्याही जीवावरती संकट येणार नाही हे आपण बघू, पण तू आकाशरावांना न्याय मिळवून दे, त्या घरातल्या कुणालाही म्हणजे ह्या रागिणीचा शिकार होऊ देऊ नकोस, असं म्हणत माधवराव भूमीला आधार देतात आणि सत्याची बाजू घ्यायला सांगतात। इकडे जिकडे भूमी सत्याची बाजू घेत असते तिकडेच तिची बहीण पौर्णिमा मात्र असत्यासाठी लढत असते आणि ती सांगत असते, माझी ताई गंगाधर काकांच्या इथे गेली होती आणि बाबांनी तिला जे सांगितलंय ते मला आईने फोनवर सांगितलंय। बाबांनी तिला सांगितलंय तू आमची पर्वा करू नको, आमच्या जीवाचं काहीही झालं तरी सुद्धा तू प्रॉपर्टी हातातली जाऊ दे नकोस। मग रागिणी चवताळते। इकडे पौर्णिमा म्हणते, हिला काय करायचं ते करू दे, कशाही ह्याच्यामध्ये जरी ही अडकली तरी प्रॉपर्टी मात्र माझीच होणार आहे। तोपर्यंत भूमी आता शैलेश वर्तक डॉक्टरांची भेट घेते। शैलेश वर्तक डॉक्टरांची भेट घेतली असता ते सांगतात, हे बघा ह्या गोळ्या आपण बंद केलेत ना, म्हणजे आता काही दिवसामध्ये आकाश पुन्हा नॉर्मल होईल, तुम्ही तयार राहा या सगळ्यासाठी। म्हणजे आता आकाशचे बरे होण्याचे दिवस आलेले असतात, कारण ज्या गोळ्यांचा परिणाम त्याच्या शरीरावरती होत असतो त्या गोळ्यांचा परिणाम कमी करण्यासाठी अँटीडोटची गोळी आता सुरू केलेली असते आणि या सगळ्यामध्ये आता आकाश बरा होण्यासाठी फार थोडे दिवस आहेत हे कळल्यावर भूमीला आता एक पॉझिटिव्ह आशा वाटायला लागते। म्हणजे आत्तापर्यंत निगेटिव्ह सगळ्या गोष्टीमधून सुटका होत हळूहळू चाललेली असते आणि भूमी या सगळ्याबद्दल विचार करायला लागते। या सगळ्यातून आता आपल्याला एक चांगला मार्ग आशेचा किरण दिसतोय, यासाठी भूमी खूप खुश असते। वर्तक डॉक्टर सांगतात, आता तुमचे चांगले दिवस येतील, आकाश लवकर बरा होणार। मग भूमी घरी येते आणि एक आत्मविश्वास तिच्या मनामध्ये असतो, काहीही झालं तरी आता आकाश बरा होणार आहे आणि रागिणी आत्याचं मी काही चालू देणार नाही। घरी आल्यावर ती रागिणी म्हणते, तू पेपरवरती सह्या करणार आहेस ना, पण भूमी तिला गाफीलच ठेवते आणि म्हणते, आत्ता आणा पेपर, मी सह्या करते, पण यापुढे तुम्ही माझ्या घरच्यांना आणि आकाशला त्रास देणार नाहीत एवढं मात्र नक्की। रागिणी सांगते, मी तुला सांगितलं ना 100% हे होणार। मग तिकडे आकाश येतो आणि म्हणतो, आत्तू मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण रागिणीला सह्या करून घ्यायच्या असतात, त्यामुळे रागिणी थोडीशी रागावते आणि म्हणते, आत्ता काही नाही, आत्ता मला काम आहे। आजी म्हणते, काय ग रागिणी असं का करतेस तू? आकाश सुद्धा उदास होतो, पण रागिणीला मात्र पेपरवरती सह्या घ्यायच्या असतात। भूमी सांगते, आकाश आपण नंतर बोलूया, मला रागिणी आत्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। आकाश म्हणतो, ते काही नाही, रागिणी आत्या कोण सांगणार, मला तुझ्याशी बोलायचं आहे आत्ताच्या आत्ता, असं म्हणत आकाश भूमीला घेऊन जातो। रागिणीचा जळफळाट होतो। इकडे आजीला काहीतरी संशयास्पद वाटतं आणि आता भूमी मात्र आकाश सोबत निघते, कारण रागिणीच्या पेपरवरती सह्या करणं तिला थांबवायचं असतं। रागिणी म्हणते, 1 मिनिट भूमी, तू माझ्या रूममध्ये ये पहिली। आकाश म्हणतो, आत्तू तू थांब ना, काय आहे तुझं? भूमी सुद्धा या सगळ्यातून पळवाट काढायला बघत असते। रागिणी मात्र गडबडते। मग भूमी सांगते, आत्या बघा ना, आकाश ऐकत नाहीये, आजीला काहीतरी संशयास्पद वाटतं, काहीतरी या रागिणीचं चाललंय, ती भूमीला काहीतरी दबाव आणते आहे हे कळतं आणि रागिणी विचार करते, ही भूमी माझ्यापासून पळते का? आत्ता तर म्हटली सह्या करेन, मग अचानक काय झालं? पण भूमीच्या डोक्यामध्ये खूप मोठा प्लॅन चालू असतो। भूमी आता आजी समोर अपघातानंतरचं सत्य आणणार असते। आजीला मुळातच संशय आलेला असतो। आता भूमी ही संधी साधून खूप मोठा डाव करणार असते। मानसी सांगत असते, ताई जा ना, भाऊजी तुला बोलवतायत ना खेळायला, मग तू जा बरं। मग आकाश सोबत ती निघून जाते। रागिणीचा प्लॅन फसतो। आकाशने आयत्या वेळेला येत सह्या घेण्याचा प्लॅन फसवल्यामुळे रागिणी आता तोंडावरती हसू आणत म्हणते, जा बरं थोड्या वेळात ये, माझ्या रूममध्ये येशील का भूमी तू, असं म्हणत ती भूमीला बोलवते। मग भूमीवरती निघून गेल्यावरती रागिणी आपल्या रूममध्ये येते आणि विचार करते, ही नक्की येईल ना सह्या करायला? तोपर्यंत आकाश आता भूमीच्या सोबत येतो। आकाशला
घेऊन भूमी आता रूममध्ये येते. त्यावेळेला आकाश भूमीसोबत बोलत असतो आणि आकाश थोडा थोडा मॅच्युअर व्हायला लागलेला असतो. आकाशला काही काही गोष्टी आठवायला लागलेल्या असतात आणि तो सांगत असतो, सायकल राणी मला जुन्या गोष्टी आठवतायत, मला जुन्या गोष्टी आठवतायत. ज्या वेळेला माझा अपघात झाला होता ना, तेव्हा भूमी म्हणते बोल ना काय झालं आकाश. आकाश सांगतो माझा ज्या वेळेला अपघात झाला होता त्यानंतर मी शुद्धीवरती आलो होतो, मी माझ्या बाबांना भेटलो होतो. आणि इकडे रागिणी तोपर्यंत पेपर घेऊन वाट पाहत असते की भूमी कधी येईल. पण या सगळ्या गडबडीमध्ये आता मात्र खूप मोठा उलगडा झालेला असतो. स्टाफमधला एक मेंबर भूमीला भेटायला येतो, आकाशची भेट घेतो आणि आता रघुकाकांना शुद्ध आलेली असते. एकाच वेळेला 3 घटना घडतात. रागिणी पेपर घेऊन वाट पाहत असते की आत्ता भूमी येईल, नंतर भूमी येईल. तोपर्यंत स्टाफमधला माणूस येऊन आता खूप मोठी खबर देतो आणि तो भूमीला सांगतो, भूमी मॅडम अपघातानंतर ना एक लेटर जे काही होतं ते आमच्या ऑफिसच्या लॉकरला होतं. अपघातानंतरचं जनार्दन म्हणजे जगन्नाथ महाजन यांचं खूप मोठं एक महत्त्वाचं लेटर आपल्या ऑफिसला होतं. आत्ताच आम्ही सगळ्या गोष्टींचं आता मात्र टॅली करत असताना ती तिजोरी उघडून त्यातलं हे लेटर काढण्यात आलं. भूमीसमोर अपघातानंतर घडलेल्या 2 दिवसांचं सगळा उलगडा होतो. या 2 दिवसामध्ये आकाशचे बाबा शुद्धीवरती येऊन त्यांना आता रागिणीचं खरं रूप लक्षात आलेलं असतं. रागिणी हा अपघात घडवला हे सुद्धा त्यांना कळलेलं असतं आणि म्हणून त्यांनी हे सगळं विल बनवलेलं असतं. भूमीसमोर सत्याचा उलगडा होताच ती ते लेटर घेऊन राजा काकांकडे जाते. राजा काकांनी ते लेटर बघितल्यावरती सत्याचा भयंकर उलगडा होतो की 2 दिवस जेव्हा अपघात झालेला असतो त्या अपघाताच्या वेळेला जगन्नाथ महाजन म्हणजे आकाशचे वडील शुद्धीवरती आलेले असतात. आकाशची आई ऑन द स्पॉट गेलेली असते. जगन्नाथ महाजन यांना समजलेलं असतं की रागिणीने हा घातपात घडवून आणला प्रॉपर्टी नावावरती करून घेण्यासाठी. मग या 2 दिवसामध्ये ही प्रॉपर्टी रागिणीच्या हाती लागू नये म्हणून जगन्नाथ महाजन यांनी खूप मोठं विल केलेलं असतं की आकाश माझा मुलगा जर का पुढे मागे जिवंत राहिला, या अपघातातून वाचला, तर सगळी प्रॉपर्टी 26 वर्षानंतर ट्रस्टला जावी, त्याच्यापुरते महिन्याला 3 लाख रुपये मिळावे त्याला. पण जर त्याचं लग्न झालं तर प्रॉपर्टी बायकोच्या नावावरती आणि आकाश जर राहिलाच नाही जिवंत तर सगळी प्रॉपर्टी लगेच ट्रस्ट करावी. आता मात्र रागिणीचा सगळा पर्दाफाश होतो. राजा काका खूप मोठा निर्णय घेत रागिणीला जेलमध्ये पाठवण्यासाठी पोलिसांना कॉल करतात. 2 दिवसाचं भयानक सत्य उलगडलेलं असतं.